श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण, प्रत्येक तिथी यामागे काहीतरी खोल अर्थ आहे. पण कधीकधी असे दिवस येतात जे फक्त सण नसतात, ते जीवन शुद्ध करण्याची संधी असतात. मंडळी, मकर संक्रांती आणि एकादशी जेव्हा एकाच दिवशी येतात, तेव्हा अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. तो गोंधळ म्हणजे आता मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा उपवास कसा करायचा? संक्रांतीचे तिळगुळ खायचे की एकादशीचा उपवास पाळायचा? वाण हळदी कुंकू द्यायचं का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणायचं का? आणि एकादशीचा उपवास कधी सोडायचा? हे सगळे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. म्हणूनच मंडळी, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, हे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत, कारण दोन्ही व्रताचे नियम वेगवेगळे आहेत. पण एक गोष्ट मनापासून सांगायची झाली म्हणजे की धर्म कधीही गोंधळ घालत नाही. धर्म आपल्याला नेहमीच मार्ग दाखवतो. देव कधीच कठीण नियम आपल्याला लादत नाही, पण ते फक्त बघतात ती म्हणजे भावना. मंडळी, संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्यावर नेमकं काय करावं, कसं करावं आणि का करावं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आता बघूया. मंडळी, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की मकर संक्रांती म्हणजे नेमकं काय. मकर संक्रांती म्हणजेच सूर्यदेवाचं राशी परिवर्तन. सूर्य जेव्हा धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा दिवस येतो. हा दिवस म्हणजेच उतरण्याची सुरुवात, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा काळ, थंडी हळूहळू कमी होण्याची सुरुवात, निसर्गात आणि जीवनात नवीन ऊर्जा येण्याची सुरुवात. म्हणूनच संक्रांतीला दान, गोड पदार्थ, शुभ वस्त्र, आनंद आणि गोड बोलणं या गोष्टींना खूप महत्त्व दिलं आहे. त्यानंतर मंडळी, आता आपण समजून घेऊया की एकादशी म्हणजे काय. एकादशी म्हणजे ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय अशी तिथी आहे. या दिवशी उपवास, जप, नामस्मरण आणि सात्विक जीवन जगण्यावर भर दिला जातो. एकादशीचा उपवास केवळ अन्नत्यागासाठी नसून मन, विचार आणि कर्म शुद्ध करण्यासाठीही असतो. म्हणूनच एकादशीला संयम, शुद्धता आणि भक्ती यांना विशेष महत्त्व दिलं जातं. मंडळी, आता जेव्हा मकर संक्रांती आणि एकादशी हे दोन्ही पवित्र दिवस एकाच दिवशी येतात, तेव्हा या दिवसाचं महत्त्व आणखी वाढतं. हा दिवस केवळ सण साजरा करण्याचा नसून आध्यात्मिक दृष्ट्या करून फार मोठी संधी असतो. अशा वेळी संक्रांतीचा आनंद आणि एकादशीची पवित्रता हे दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने संतुलित करणं आवश्यक असतं. तर मंडळी, आता आपण बघूया की उपवास कोणता पाळायचा, म्हणजेच त्या दिवशी मकर संक्रांती करायची की एकादशीचा उपवास करायचा. जेव्हा मकर संक्रांती आणि एकादशी एकत्र येतात, तेव्हा सर्वात आधी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजेच एकादशीचा उपवास हा प्रधान मानला जातो. कारण एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय तिथी आहे. त्यामुळे अशा दिवशी संक्रांती असली तरीही एकादशीचे नियम मोडू नयेत. संपूर्ण धान्याहार म्हणजेच तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे सगळं खाणं टाळावा. तुम्ही सगळे उपासाचे पदार्थ खाऊ शकता. त्यामध्ये फळे, दूध, ताक, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, भगर यावर आधारित एकादशीला चालणारा उपवास करावा. ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही त्यांनी फलाहार किंवा अल्पाहार करावा, पण मनाने शुद्ध राहावे. त्यानंतर मंडळी, दुसरा प्रश्न म्हणजे तिळगुळ खायचा का? तर हा प्रश्न सर्वात जास्त लोकांना पडतो. संक्रांतीला तिळगुळ खाणे परंपरेनुसार आवश्यक असेल तरीही एकादशीच्या दिवशी गुळ चालतो, पण तीळ खाणे वर्ज्य मानले जाते. म्हणूनच अशा दिवशी तिळाचे लाडू, तिळाची वडी अजिबात खाऊ नये. गुळाचा प्रसाद तुम्ही स्वतंत्रपणे खाऊ शकता. फक्त दर्शनासाठी देवाला तिळगुळ दाखवू शकता, पण स्वतः सेवन करणे टाळावे. हे शास्त्रानुसार योग्य मानले जाते. त्यानंतर मंडळी, वाण हळदी कुंकू द्यायचं का?
तर हो, वाण आणि हळदी कुंकू तुम्ही देऊ शकता, पण पद्धत जरा वेगळी ठेवावी लागते. एकादशी असल्यामुळे तीळ असलेले पदार्थ वाणात देऊ नयेत. सुकामेवा, फळे, नारळ, गूळ, सुपारी, पान, भगरेचे पदार्थ तुम्ही वाणामध्ये देऊ शकता. हळदी कुंकू लावणे सौभाग्यवतींना मान देणे असं मानलं जातं. हे संकल्प करून शांत मनाने करावे. त्यानंतर मंडळी, संक्रांतीची पूजा करावी का? तर हो, संक्रांतीची पूजा तुम्ही नक्की करू शकता, पण साध्या आणि सात्विक पद्धतीने. सूर्यनारायणाचे पूजन करावे. पाण्यात थोडंसं तांदूळ, कुंकू, हळद टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणावा. मंडळी, एकादशी असल्यामुळे फुलांची पूजा, दिवा, अगरबत्ती चालते, पण नैवेद्यात धान्य नसावे. त्यानंतर मंडळी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणायचं का? तर हो, नक्कीच म्हणायचं. कारण हे केवळ तीळ खाण्याबद्दल नसून आपल्या बोलण्याबद्दल आहे. जरी त्या दिवशी तीळ खाल्ले नाहीत तरी गोड शब्द बोलावेत. भांडणं, कटुता टाळावी. नाती गोड ठेवण्याचा संकल्प करावा. म्हणजेच वाक्याचा आत्मा जपावा. हाच खरा धर्म आहे. त्यानंतर मंडळी, सुहासिनीने काय करावे? सुहासिनी महिलांनी स्वच्छ सौम्य रंगाची साडी नेसावी. केस स्वच्छ ठेवावेत. देवपूजा, हळदी कुंकू करावे. मनात कोणाबद्दलही राग ठेवू नये. मंगळसूत्र, कुंकू, हिरव्या बांगड्या घालणे अतिशय शुभ मानलं जाते. पण एकादशी असल्यामुळे अतिशृंगार टाळून सात्विक सौंदर्य ठेवावे. त्यानंतर मंडळी, दान काय करावे? हा दिवस दानासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. अशा दिवशी तुम्ही गोरगरिबांना गूळ, साखर, गूळ डाळी, उबदार कपडे, फळे, नारळ, गरजूंना अन्न, पैसे, औषधी हे सगळं तुम्ही दानमध्ये देऊ शकता. पण दान करताना मी देतो असा अहंकार न ठेवता देवाच्या नावाने देतो अशी भावना ठेवावी. त्यानंतर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच एकादशीचा उपवास कधी सोडायचा? तर मंडळी, एकादशीचा उपवास द्वादशीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोडायचा. हे फार महत्त्वाचे आहे. सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करून त्यानंतर तुळशी पत्रासह प्रसाद घेऊन उपवास सोडावा. संक्रांतीचे गोडधोड तिळगुळ द्वादशीला खाल्ल्यास योग्य आणि दोषरहित मानले जाते. म्हणजेच तुम्ही उपवास सोडल्यावर द्वादशीला संक्रांतीचं गोड, तिळगुळ, तिळाचे लाडू हे सगळं तुम्ही खाऊ शकता आणि खाल्ल्याने तुम्हाला कुठलाही दोष लागेल नाही असं मानलं जातं. त्यानंतर मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच मकर संक्रांती आणि एकादशी एकत्र येणं ही काही साधी गोष्ट नाही. हा काळ आपल्याला एक मोठा संदेश देतो. बाहेरचं गोडपण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आतल्या मनाचं शुद्धपण अधिक महत्त्वाचं आहे. तिळगुळ, हळदी कुंकू, वाण, दान या सगळ्या गोष्टी परंपरेचा भाग आहेत. पण त्यामागची खरी भावना म्हणजेच एकमेकांशी गोड बोलणं, मनातील कटुता सोडणं आणि देवाच्या इच्छेनुसार वागणं. मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जरीही तिळगुळ खाऊ शकलो नाही तर तीळ घ्या, गोड बोला हे वाक्य मनापासून पाळू शकतो. आज जरी उपवास कठीण वाटला तरी तो आपल्याला संयम शिकवतो. आज जरी काही गोष्टी टाळाव्या लागल्या तरी त्या बदल्यात शांत मन, समाधान आणि देवाची कृपा मिळते. ही संक्रांत आपल्याला सांगते की राग सोडा, अहंकार सोडा, जुने गैरसमज विसरून पुढे चला. घरात शांती ठेवा, शब्दात गोडवा ठेवा आणि मनात श्रद्धा ठेवा. मंडळी, सूर्यनारायणाचा प्रकाश, विष्णू भगवानाची कृपा आणि संक्रांतीचा गोडवा हे तिन्ही तुमच्या आयुष्यात कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तिळगुळ घ्या, गोड बोला. जय सूर्यदेवता.